महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्हावेत व मंत्रिमंडळात माननीय श्री अमितजी गोरके यांना स्थान मिळावे यासाठी विविध मान्यवरांची मागणी। राज्यामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व करत असणारे प्रामुख्याने मातंग समाजातील अमितजी गोरके सरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बहुजन समाजाला एकत्र घेऊन या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी यशस्वीरित्या झालेलं आहे। याच अनुषंगाने आज मातंग समाजाची बैठक अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या परिसरामध्ये झालेली आहे। या बैठकीमध्ये या राज्याचं नेतृत्व लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी, त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अमितजी गोरके सर यांना समाविष्ट करून घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी आपण पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने केलेली आहे। या मागणीचा विचार महायुतीतील सर्वच नेतेगणांनी घ्यावा आणि बहुजन समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी केलेली आहे। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। नुकत्याच आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या आहेत। त्याच्यामध्ये महायुतीला खूप चांगल्या प्रकारे यश लाभलेलं आहे। याच्यामध्ये आमचे युवा नेते आदरणीय अमितजी गोरके साहेबांनी देखील बहुजन समाजाला घेऊन खूप मोठा संघर्ष केला। त्या संघर्षाच्या परिणामी आज महायुतीला देखील बहुजन समाजाचा खूप मोठा सपोर्ट भेटला आहे। त्या अनुषंगाने बहुजन समाजाच्या पाठिंब्याने महायुती सरकार स्थापन होण्याकरता एक खारीचा वाटा त्यात निर्माण झालेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय अमित सरांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान द्यावं किंवा एखाद्या कॅबिनेटपदी त्यांची नियुक्ती करावी। संपूर्ण महाराष्ट्रातनं मातंग समाजाची आणि बहुजन समाजाची एक नम्र विनंती आहे। तसेही महाविकास आघाडीने मातंग समाजाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये सहकार्य केलेलं आहे। आबाकड्याची जी मागणी आमची वर्षानुवर्षी होती त्या आबाकड्याच्या मागणीला देखील आम्हाला यश मिळालेलं आहे। लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची पण त्यांनी आपल्याला सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे। महायुती आपल्याला सहकार्य करेल आणि समाधानकारक समाजासाठी त्यांचे प्रयत्न असतील ह्याची मी आशा बाळगतो। आणि अमितजी गोरके यांना मी परत एकदा समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो की तुम्ही लवकरात लवकर मंत्रिपद भूषण हो आणि पिंपरी चिंचवडच्या मानात एक त्यांच्या नावाने एक तुरा त्याच्यात अभिमानाचा एक तुरा त्यात सामील व्हावा। धन्यवाद। सर्वांना जय लवजी। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। त्याच्या अगोदर लोकसभेच्या इलेक्शन झाली आणि त्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल की एक वेगळा संदेश संविधानाचा त्या ठिकाणी देण्यात आला होता की जे सरकार आपलं जे आहे आता ते सरकार संविधान बदलणार आहे आणि हे संविधान बदलण्याचं त्यांनी लोकसभेमध्ये जो नारा दिला होता त्याचा परिणाम झाला आणि लोकसभेला आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी जागा मिळाला आणि नंतर विधानसभा निवडणुका आल्या। त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्या लोकांना एकही संधी मिळाली नाही की संविधान बदली करणार आहे म्हणून। कारण नुकतंच ज्यांना विधान परिषदेवरती पाठवलं ते अमित गोरके साहेब आमदार यांनी 78 मतदारसंघामध्ये जाऊन संविधानाच्या बाबतीत जनजागृती केली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजपच्या आणि महायुतीच्या जागा या वाढण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। मला एक विनंती करायची आहे की आपल्या समाजामध्ये एक युवा नेतृत्व एक उभारतं शैक्षणिक ज्यांनी धुरा सांभाळलेली आहे असे अमितजी गोरके साहेब आतापर्यंत समाजाला मंत्रिपद मिळालं आहे, पण त्या मंत्रिपदाचा फायदा आपल्या समाजाला कितपत झाला याचा समाजाने विचार केला पाहिजे। आणि आता आपण सर्वांनी एकमुखी मागणी करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शहासाहेब असतील किंवा मोदी साहेब असेल यांच्याकडे आपण मागणी केली पाहिजे की बाबा समाजामध्ये जे युवा नेतृत्व आहे अमितजी गोरके साहेब यांना आपण आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे आणि या समाजाचा जो गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने ते न्याय देऊ शकतील अशी मी विनंती करतो। आपण पाहिले समाजाचे
क्रांतीवीर लहुजी स्मारकाचं काम सुरू केलं आहे, मुंबईमध्ये घाटकोपरला त्याचं काम सुरू केलं आहे. अनेक कामं या महायुतीच्या काळामध्ये मातंग समाजाच्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी एक देवेंद्र फडणवीस साहेबांना एक आपण सगळ्यांच्या मार्फत एक पत्र देऊया की बाबा पिंपरी चिंचवडला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मी मातंग समाजाच्या वतीने विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. खरं तर ज्या मातंग समाजानं कुणालाही सपोर्ट केला त्या मातंग समाजाच्या आशीर्वादानं मातंग समाज म्हणलं की एक म्हणजे काय म्हणतात की जम भेटला मांग तर फिटला पांग, अशा प्रकारे ज्या अमित गोरखेनं आपल्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि महायुतीचं सरकार यावं, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी खरं तर ज्या मातंग समाजाला खरं तर देवेंद्र फडणवीसनं न्याय दिला. कारण त्यांना जी दोन गोष्टी केलेल्या ती आमच्यासाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे, जे की बार्टीच्या ठिकाणी आरटी आणि अबकडला मान्यता दिलेली आहे. त्याच्यासाठी सर्व मातंग समाज हा महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे. म्हणूनच मातंग समाजाच्या सपोर्टमुळं एवढ्या मोठ्या प्रकारे महायुती सरकारला यश आलेलं आहे. आणि त्याच्यात जर अमित गोरखे साहेबांना जर मुख्य मंत्रिपदी वर्णी लावली तर तुमच्या महायुतीला कधीच अपयश येणार नाही. कारण ही मातंग समाजाची दिलेला हा सपोर्ट आहे. जिथंही मातंग समाज कोणाला सपोर्ट करतो तो कधीही मागे जात नाही, तो पुढेच जातो. एवढंच बोलता आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री होणार आहेत. तुमच्या मुख्यमंत्रीच्या काळात आदरणीय विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेबांना मंत्रिपदी वर्णी लावावी एवढीच आमच्या सर्व मातंग समाजाची विनंती आहे. येथेच थांबतो. जय लहुजी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. राज्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा जय असो. महायुती सरकारचा जय असो. महायुती सरकारचा जय असो. आमदार अमितजी गोरखे सरांचा जय असो. लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय असो. लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय असो. देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार अमितजी गोरखे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मातंग समाज एकजुटीचा विजय असो. मातंग समाज एकजुटीचा विजय असो. आता झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याबद्दल या राज्यातल्या सर्व जनतेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा रात्रीच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच अमित शहा, JP नड्डा साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी या राज्याचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनाही या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आता राज्याचं हे मंत्रिमंडळ येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये स्थापन होणार आहे आणि हे स्थापन होत असताना मातंग समाजामधील आमचा जो उच्च विद्याभूषित असा जो चेहरा आहे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड करावी अशी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या आणि बहुजन समाजाची ही मागणी आहे. याचं कारण असं आहे, ज्या दिवशी अमितजी गोरखे यांना विधान परिषद दिली त्या दिवसापासून ती आज तागायत निवडणूक होईपर्यंत अमित गोरखे यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. संपूर्ण राज्यामधल्या मातंग समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो संवाद यात्रेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आता महायुतीला घवघवीत यश मिळालं. आम्हाला असं वाटतं की अमितजी गोरखे यांच्या प्रयत्नाला, यांच्या कष्टाला हे
यश आलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मातंग समाजाचे उमेदवार आहेत 3. आता 3 पैकी एक आहे पुण्यात कॅन्टोन्मेंटमधून आलेले सुनील कांबळे आणि नांदेड मुखेडमधून आलेले अंतापूरकर. परंतु उच्च शिक्षण असलेला आणि खऱ्या अर्थानं समाजाशी नाळ बांधलेला आमदार म्हणून अमित गोरखे यांच्याकडे पाहिलं जातं. तरुण आहे, तडफदार आहे, समाजाची जाण आणि भान असणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, महायुतीचे एकनाथजी शिंदे यांना आमची विनंती आहे, आमचे अजितदादा पवार यांनाही आमची विनंती आहे की मातंग समाजाचा एक प्रतिनिधी आपण घेणं आवश्यक आहे. याचं कारण आहे की मागील 5 वर्षामध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. आमचा समाज हा नाराज होता. नाराज समाज असल्यामुळं तुम्ही मातंग समाजाच्या गेली 70 वर्षे असणाऱ्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्या आपणामार्फत काही त्या सुटल्या गेल्यात. उदाहरणार्थ मुंबईचं अण्णाभाऊ साठेंचं हे आंतरराष्ट्रीय स्मारक असेल, पुण्याचं लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक असेल, 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण असेल, त्याच्यामध्ये अ ब कडची समिती नेमणं असेल, या ज्या मागण्या आहेत या मागण्या आपण या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. परंतु या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. ज्या समाजाचा सत्तेमध्ये सहभाग असतो तो समाज विकासाकडे वाटचाल करत असतो. आणि म्हणून अनेक वेळा आमच्या समाजाचे काही मंत्री झाले असतील, परंतु पूर्ण अधिकार नसल्यामुळं आणि खऱ्या अर्थानं समाजाची जाण आणि भान नसल्या कारणानं समाजाचा विकास होऊ शकला नाही. आणि म्हणून समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणारा आमदार म्हणून या ठिकाणी आपण अमितजी गोरखे यांच्याकडे पाहतो. म्हणून आमची पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीनं व संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही देवेंद्र भाऊंना विनंती करतो, आम्ही अजितदादांना विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो ही या ठिकाणी मातंग समाजाचा कॅबिनेट मंत्री म्हणून अमितजी गोरखे यांना संधी द्यावी अशी आम्ही पिंपरी चिंचवड शहर समाजाच्या वतीनं विनंती करीत आहोत. जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.